नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पकोडे आता काही दिवसांनी पावसाळा येईल ना. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा, असे आपले ऋतू वेगवेगळे बदलत असतात. आणि आपण खरंच भाग्यवान आहोत, आपण भारतीय भाग्यवान आहोत की आपल्या हिंदुस्थानामध्ये 3 वेगवेगळे ऋतू बरोबर वाटले गेलेले आहेत. आणि त्यानुसार मग भाज्या, फळं, सणवार हे सगळं येतं. मजा आहे की नाही. तर आता पावसाळ्यात मग भजे पकोड्यांची मजा असते. वेगवेगळे भजे पकोडे आपण खातो. एक छान सोप्पा पकोड्यांचा प्रकार आपण करू. पावसाळ्यातच करायची गरज नाही, उद्या केलात तरी चालेल, फक्त मला बोलवा. तेल आपलं गरम होतं आहे आणि हे मुरमुरे त्यामध्ये एक साधारण ही 2 वाट्या जर चुरमुरे असतील तर एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा तो आपण किसून घेऊ. यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, थोडेसे तीळ, क्या बात आहे, आणि चवीनुसार मीठ. याला आपण व्यवस्थित भिजवून घेऊ. भिजवताना आत्ता पाणी घालायचं नाही आहे. आत्ता जो बटाट्याचा ओलसरपणा आहे आणि कांद्याचा ओलसरपणा आहे त्याच्यातच ह्याला भिजवायचं आहे आपल्याला. आणि नंतर फक्त थोडंसं बाइंडिंग करता आपण 1-2-3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसनाचा वापर करू. असं वाटलं की हे अजून थोडं भगराळ आहे, सुटं आहे, तर एक बटाटा आपण ॲड करू शकतो. अजून थोडासा बटाटा अजून मी घालीन. एक बटाटा आपण अजून घालू. बढिया बाइंडिंग झालं मस्त. याचं असं पकोडा होऊ शकतो. आणि यामध्ये 1 चमचाभर बेसन घालू. 1च चमचा घाला, जास्त नाही. कारण काय, बेसन जास्त झालं तर तीच चव लागेल. मग बेसनाचा नुसता पकोडा काय वाईट. याला 5 मिनटं आपण असंच ठेवू. आणि तेल गरम झाल्यावर आपलं फ्राय पावडर टाकल्याने तेल जे आहे ते होतं पातळ. आणि यामध्ये जो पदार्थ आपण तळतो कमीत कमी तेल घेऊन बाहेर पडतो, धूर होत नाही. असे अनेक फायदे आहेत फ्राय पावडरचे. अजून एक फ्राय पावडरचा मोठा तुम्हाला एक फायदा असा सांगतो, तो असा की ज्यावेळी तुम्ही तूप बनवता ना, तर तुपाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. बराच वेळ आपल्याला कडवट ठेवावं लागतं. तर फ्राय पावडर टाकल्याने तो वेळ जो असतो तो कमी होता आणि बेरी कमी निघते, तूप रवाळ होतं. आणि तळण्यापूर्वी थोडं पाणी शिंपडायचं आणि एकदा सगळं मळून घ्यायचं. हे पकोडे फक्त तळताना थोडी काळजी घ्यायची. हे थोडे नाजूक असतात. एकाच म्हणजे तेल प्रॉपर गरम झाल्यानंतरच पकोडे घाला. जर थोडी थंड असेल तर ते सुटतील आणि सगळे मुरमुरे इथंच आपलं प्रदर्शन सुरू करतील. लक्षात ठेवा. आणि एकावेळी फार तर 5-6 पकोडे काढा. सर्विंग करताना एक टीप तुम्हाला देतो, ती अशी की या प्लेटमध्ये जसं सर्व करतो आहे आपण, ते इथे मी मुरमुरे पसरून ठेवले आहे आणि त्याच्यावर मग हे पकोडे ठेवायचे, जेणेकरून जास्तीचं जर तेल असेल तर ते सोक करून घेतं. आणि हीच युक्ती तुम्ही इतर पकोडे वगैरे प्रकार करत असाल तेव्हासुद्धा वापरली बुफेमध्ये तर ती कामी येऊ शकते. कराल का चुरमुऱ्याचे पकोडे? नक्की करा. आणि आता जसे गोल केले ते थोडंसं तुम्ही क्रिस्पी करायचं असेल तर थोडे ओबडधोबड केले तरी चालतील, पण करायचे. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय हो शेअर करा.